उसगाव गडमुळशिंगी रस्त्याचे डांबरीकरण, आंदोलनाला यश, राजू यादव। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। उसगाव ते गडमुळशिंगी पाणंद रस्त्याचे काम गेले 1.5 ते 2 वर्ष प्रलंबित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करून तालुका प्रमुख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागाचे लेखाधिकारी प्रदीप सकटे यांना निवेदन देऊन डांबरीकरण रस्त्याची मागणी देखील करण्यात आली होती। या रस्त्याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या। या बातम्यांची तात्काळ दखल घेत या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले असून आंदोलनाला यश आले आहे। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आता आपण उभारलोय हा उसगावमधून गडमुळशिंगी जाणारा पाणंद रस्ता म्हणजे शेतवडीतला रस्ता आणि साधारण 1.5 वर्षापूर्वी याचं खडीकरण झालं आणि हे डांबरीकरणापासून वंचित होता। सोमवारी आम्ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलं कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी हा रस्ता खडीकरण झाला आहे, तात्काळ डांबरीकरण करा अन्यथा रास्ता रोको करणार। तर सोमवार नंतर आज मला वाटतं 8 दिवसानं तात्काळ हा रस्ता आता डांबरीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे। ठेकेदार अशी का करतात, 1-1 वर्ष 2-2 वर्ष ही कामाचे काम का करत नाही हा एक प्रश्न आहे। 1.5 वर्षापूर्वी तुम्ही खडीकरण करताय आणि मग डांबरीकरणासाठी आंदोलन करायला लागते हे चुकीचं आहे। पण आज आम्ही सोमवारी दिलेल्या निवेदनानं तात्काळ दखल घेऊन हा डांबरीकरण करण्यास सुरुवात आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठेकेदाराला सांगून हा डांबरीकरण करण्यास भाग पाडलं। खरंच त्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। उसगाव ते गडमुळशिंगी या पाणंद रस्त्यावरून ये जा करणारे शेतकरी, न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची नागरिक यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता। तसेच हायवे गोल्ड स्टार चौक पुलाखाली वाहतूक कोंडी होत असते, तेव्हा या रस्त्याचा वाहनधारक पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात। या रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे वाहनधारक शेतकरी, विद्यार्थी, नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उसगावहून विजय शिंदे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।